नाही तर आता पहिले दिवस राहिले नाही महाराज. अहो तुम्ही विचार करणं बसलेली माणसं, आपण लहान असताना गावात प्रचाराच्या गाड्या यायच्या, तेव्हा काय गाड्या जीपा राहायच्या, तेव्हा काय अशा स्कॉर्पिओ बिरपिओ नाही, जीपा. आणि त्याला ते फडक्याचे बोर्ड बांधलेले राहायचे. तेव्हा काय हे डिजिटल नाही, ते फडके या बाजूने एक फडकं, या बाजूने एक फडकन गालेलं एक भोंग, आणि त्या चिठ्ठ्यावर आणणारा माणूस ते फक्त चिठ्ठ्या फेकायचं. निम गाव त्या गाडी मागं पळायचं चिठ्ठी घ्यायला. आणि तेव्हा तालुक्या मिळून एखादी सभा व्हायची. तेव्हा काही लोकांना राजकीय गोष्टीचा इंटरेस्ट नव्हता आणि लोक बिचारे जायचे मतदान करायचे. आज प्रत्येक मतदाराच्या डोक्यात ही खटकी आहे, 100 का होईना येतील तेव्हा निघू. आज हा विनोद नाही, प्रत्येक माणसाला आज अपेक्षा वाढली आणि प्रत्येक माणूस मतदानाकडे आता नागरिक म्हणून पाहत नाही, कर्तव्य म्हणून पाहत नाही, मला काहीतरी मिळालं हेच म्हणून पाहतो. यावर तुमचं मत काय? नाही काहीतरी मला मान तर दिला पाहिजे, नाही देऊ द्या चपटी, नाही देऊ द्या मटण, पण निदान या 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 असं तर म्हणायला पाहिजे. म्हणजे आज लोकांची दिशा बदलली. लोक आता पहिले राहिले नाहीत. पाया पडून सांगतो भाऊ, राजकारणी लोक सुद्धा आता थोडं थोडं थांबत चला आणि एवढी बाई गळ्यात लटकवा आणि आमच्या टोळीत या. आता एक वाक्य सांगतो तुम्हाला, तुम्ही जर आमच्या टोळीत आले ना तर श्रीमंत होणार नाही, पण समाधानी झाल्याशिवाय राहणार.